चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव निशांत बिरंजन आहे फ्रॉम एम्स नागपूर. आणि आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम पार्ट 3. ठीक आहे. तर हे युनिट 2 आहे आपला एनसीईआरटी चॅप्टर मध्ये. आणि आतापर्यंत आपण बघितलं डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. मग आपण डिस्क्राईब केले थॉमसन, रुदरफोर्ड जे मॉडेल्स होते ऍटमचे, त्यांनी आपण डिस्क्राईब केला. ठीक आहे. आता आज आपण स्टार्ट करू बोहर ॲटॉमिक मॉडेल. मग त्याच्यानंतर आपण बघू क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. ठीक आहे. हे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल जे आहे त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक्स राहतात. मग त्याच्यानंतर आपण हे पण कव्हर केलेलं होतं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. आणि मग आपण बघू प्लांक्स क्वांटम थिअरी. ठीक आहे. आणि जे सगळ्यात जास्त महत्वाचं टॉपिक आहे आपल्या हे चॅप्टरचा ते आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि त्याच्याने आपण डिस्क्राईब करू फीचर्स ऑफ ॲटॉमिक स्पेक्ट्रा. मग त्याच्यानंतरचे जे टॉपिक आहे ते काही स्ट्रेट फॉरवर्ड टॉपिक आहे, काही जास्त कॉम्प्लेक्स नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला मग आता स्टार्ट करू आपण. तर आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेला होता जे रुदरफोर्ड मॉडेलचे ड्रॉबॅक्स आहे. आणि मग त्याच्यानंतर जे लाईन स्पेक्ट्रा, पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे कशाने भेटतं आपल्याला, प्लांक्स क्वांटम थिअरीने. ठीक आहे. आणि प्लांक्स क्वांटम थिअरी जी होती त्याचं ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे ते पण आपण बघितलं. ब्लॅक बॉडी रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, व्हेरिएशन ऑफ हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड्स ऍज फंक्शन ऑफ टेम्परेचर. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता जे आपले एक्सपेरिमेंट्स केले आपण हे ब्लॅक बॉडीचे, त्यांचे रिझल्ट आपल्याला भेटले. ते आपण सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन नाही करू शकलो ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ठीक आहे. आतापर्यंत फक्त वेव्ह थिअरी होती लाईट, आपल्याला माहिती. जे काही वैज्ञानिकनी काम केलेला होता ते फक्त वेव्ह थिअरीवर केलेला होता, है ना. म्हणूनच आपण हे एक्सप्लेन नाही करू शकलो. मॅक्स प्लांक साहेब जे होते ज्यांनी हे एक्सपेरिमेंट केला ते एक सॅटिस्फॅक्टरी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकले. पण त्यांनी एक अझम्पशन घेतलेला होता. ठीक आहे. काहीतरी मानलेला होता की, आता ते अझम्पशन काय होतं ते बघा. ऍब्झॉर्प्शन अँड एमिशन ऑफ रेडिएशन अरायझेस फ्रॉम ऑसिलेटर. आता हे ऑसिलेटर काय आहे, ऍटम्स इन द वॉल ऑफ ब्लॅक बॉडी. त्याचे आपले ब्लॅक बॉडीचे वॉल्स मध्ये ऍटम्स होते ते आपले ऑसिलेटर होते. आणि त्याच्यानेच ऍब्झॉर्प्शन आणि एमिशन होत आहे रेडिएशनचा. ठीक आहे. आणि त्यांचे जे फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे त्याला आपण बदलू शकतो बाय इंटरॅक्शन विथ ऑसिलेटर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि प्लाइंग साहेबांनी अजून एक काय अजम्पशन घेतलेला होता की रेडिएशन जे आहे त्याला आपण फर्दर डिवाइड करू शकतो इनटू डिस्क्रीट चंक्स ऑफ एनर्जी. आणि त्यांनी हे सजेस्ट केला की जे आपले ऍटम्स आणि मॉलिक्युल्स आहे ते एमिट करू शकता आणि ऍब्झॉर्ब पण करू शकता एनर्जी, फक्त डिस्क्रीट क्वांटिटीज मध्ये. हे बघा, फक्त डिस्क्रीट क्वांटिटी जे आपले त्यांनी म्हटलं होतं ना की डिस्क्रीट चंक्स ऑफ एनर्जी आहे, तर हे जे डिस्क्रीट क्वांटिटीज आहे त्याच्यामध्येच ते एमिट आणि ऍब्झॉर्ब करू शकता एनर्जीला, आणि कंटिन्युअस मॅनर मध्ये नाही. आणि हे जे स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी आहे, सगळ्यात लहान जे क्वांटिटी ऑफ एनर्जी आहे दॅट कॅन बी एमिटेड और एब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, त्यालाच त्यांनी टर्म दिला क्वांटम. ठीक आहे. जे आपण म्हणतो ना प्लांक्स क्वांटम थिअरी, हे क्वांटम म्हणजे काय असते, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी दॅट कॅन बी एमिटेड और एब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता जे एनर्जी आहे क्वांटम ऑफ रेडिएशन ते प्रपोर्शनल टू असते त्याची फ्रिक्वेन्सी. आणि त्याचं एक्सप्रेशन कसं आहे, ई प्रपोर्शनल टू आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हे जेव्हा आपण इक्वल टू साइन घेऊ आपल्याला एक कॉन्स्टंट पाहिजे. हेच जे आपलं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे एच. कोणतं कॉन्स्टंट आहे आपल्याजवळ, एच. एच ला आपण म्हणता प्लांक्स कॉन्स्टंट.
ठीक आहे. आणि प्लांक्स कॉन्स्टंटची जे व्हॅल्यू आहे ते आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. हे आहे इम्पॉर्टंट आपलं. एच काय आहे आणि त्याचं व्हॅल्यू काय. ठीक आहे. E इज इक्वल्स टू एच. आणि यालाच आपण लिहितो E इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. ठीक आहे. लॅम्बडा काय आहे, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आणि सी आहे आपली स्पीड ऑफ लाइट. ठीक आहे. तर हे थेअरी पासून प्लँक साहेब एक्सप्लेन करू शकले जे आपला इंटेन्सिटी कसे डिस्ट्रीब्यूट होते रेडिएशन मध्ये. जे आपलं ब्लॅक बॉडी आहे त्याच्यामध्ये रेडिएशन निघते, ते रेडिएशनची इंटेन्सिटी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आपलं सराउंडिंग स्पेस मध्ये. ठीक आहे. आणि ऍज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी और वेवलेंथ ऍट डिफरंट टेम्परेचर्स. ठीक आहे. हे वेवलेंथचा रिलेशन मी सांगितलं तुम्हाला, हे वाला E इज इक्वल्स टू एच वाला. फ्रिक्वेन्सी वाला आपल्याला माहितीच आहे E इज इक्वल्स टू एच. ठीक आहे. आता हे जे आपलं फिनॉमिनन आहे त्याच्यामध्ये आपण काय केलंय, क्वांटाईज केलेलं आहे. ते क्वांटाईजला कम्पेअर आपण केलेलं आहे टू स्टँडिंग ऑन अ स्टेअरकेस. आपले सीडी राहतात ना, त्याच्यावर आपण उभे राहतो, त्याच्याने कम्पेअर केलेलं आहे. आता आपण कोणत्याही स्टेअरकेस जे आहे त्याच्या कोणत्याही पायरीवर आपण उभे होऊ शकतो, पण जे माणूस आहे ते 2 स्टेप्स जे आहे, 2 पायऱ्या आहेत त्याच्या मधात उभे नाही राहू शकत ते. ठीक आहे. एनर्जीचे पण तसंच आहे, ते कोणती एक व्हॅल्यू घेऊ शकते. जे आपले सेट्स आहे त्याच्यामध्ये एक कोणती व्हॅल्यू घेऊ शकते, आणि त्याच्या मधातली जे व्हॅल्यूज आहे ते त्याचा न्यूमरल जे आहे तेव्हा आपण म्हणू शकतो की त्याची व्हॅल्यू जी आहे ते मधातली व्हॅल्यू नाही असू शकते. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, मी सांगतो तुम्हाला. E इज इक्वल्स टू 0, एच न्यू, 2h न्यू, 3h न्यू, NH न्यू. तर असे एन जे आहे ते आपलं 0, 1, 2 असं राहू शकते. जे आपलं 1/2, 3/4 असे जे फ्रॅक्शन्स आहे ना, हे नाही राहू शकत. ठीक आहे. कारण की हे क्वांटाइज्ड आहे, डिस्क्रीट पॅकेट आहे. आता पॅकेट तुम्हाला पूर्णच भेटेल, असं काही पार्ट भेटेल त्याचा किंवा काहीतरी फ्रॅक्शन भेटेल असं नाही आहे. ठीक आहे. आता हे जे आपला एक्सप्रेशन भेटला आपल्याला क्वांटायझेशनचा, याच्याने आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे आहे त्याच्यामध्ये खूप मदत भेटली आपल्याला. चला, तर नेक्स्ट आपला टॉपिक आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता 1887 मध्ये एच हर्ट्झ होते, हेनरिक हर्ट्झ, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्याच्यामध्ये काय होता, एक त्यांनी मेटल प्लेट घेतली. ठीक आहे. मेटल प्लेटवर एक बीम ऑफ लाईट जी होती ते एक्सपोज केली. जेव्हा त्यांनी हे एक्सपोज केली मेटल प्लेटवर बीम ऑफ लाईट, तेव्हा त्यांनी काय बघितलं की जे इलेक्ट्रॉन्स होते ते इजेक्ट झाले त्या प्लेट पासून. आणि इलेक्ट्रॉन्स इजेक्ट झाले म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला. ठीक आहे. तर हे जे आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता ते हर्ट्झ साहेबांनी आधीच बघितलेला होता 1887 मध्ये. ठीक आहे. आणि जे रिझल्ट होते हे एक्सपेरिमेंटचे ते कोणते कोणते होते, रिझल्ट महत्वाचे आहे की आपण कोणतेही एक्सपेरिमेंट करतो त्याचे रिझल्ट काय, कन्क्लुजन्स तुम्ही घेऊ शकता नंतर. ठीक आहे. कोणते कन्क्लुजन जे आहे ते रिझल्ट होते, ते सगळ्यात पहिले आपला रिझल्ट जो होता, इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम द मेटल सरफेस as soon as the beam of light strikes the surface. as soon as, हे महत्वाचं आहे. म्हणजे इन्फरन्स काय आपला की देर इज नो टाइम लॅग बिटवीन स्ट्रायकिंग ऑफ लाईट बीम अँड इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस. हे आहे महत्वाचं की जसंच ते लाईट बीम जे आहे ते स्ट्राईक करते मेटलला, तेव्हाच जे आपले इलेक्ट्रॉन्स आहे ते इजेक्ट होऊन जातात. ठीक आहे. दुसरं रिझल्ट बघा, number of electrons ejected is proportional to intensity or brightness of light. Number of electron ejected proportional to intensity or brightness of light. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीवर नाही डिपेंड करते ते, नाही वेवलेंथवर, ते डिपेंड करते इंटेन्सिटीवर. ठीक आहे. म्हणजे किती ब्राईट आहे ते लाईट. नेक्स्ट पॉइंट बघा, प्रत्येक मेटलसाठी
एक कॅरेक्टरिस्टिक मिनिमम फ्रिक्वेन्सी राहते. ठीक आहे, म्यू नॉट. आणि हे म्यू नॉट म्हणजे याला आपण काय म्हणतात, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, म्यू नॉट बिलो विच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज नॉट ऑब्झर्व्ड. आणि फ्रिक्वेन्सी जर म्यू ग्रेटर दॅन म्यू नॉट आहे, इजेक्टेड इलेक्ट्रॉन जे आहे ते काहीतरी कायनेटिक एनर्जी बाहेर येतात. आणि हे जे कायनेटिक एनर्जी आहे या इलेक्ट्रॉनची, ते वाढते विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, जसं जसं आपण लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवू तसंच जे आपले एमिटेड इलेक्ट्रॉन्स होते, इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स, त्याची कायनेटिक एनर्जी पण वाढते. ठीक आहे, तर हे जे सगळे आपले रिझल्ट होते यांना आपण एक्सप्लेन नाही करू शकतो विथ बेसिक्स ऑफ लॉज ऑफ क्लासिकल फिजिक्स. आणि हे जे क्लासिकल फिजिक्स आहे ते आपल्याला काय सांगते की जे एनर्जी कंटेंट आहे बीम ऑफ लाईटचा, ते कोणावर डिपेंड करते, ब्राईटनेस ऑफ द लाईट. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड आणि कायनेटिक एनर्जी जे आहे त्यांच्यासोबत असोसिएटेड आहे, ते ब्राईटनेस ऑफ लाईट जे आहे त्याच्यावर डिपेंड करायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण अजून एक्सपेरिमेंट्स केले. खूप सारे वैज्ञानिक जे होते त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यांनी हे पाहिलं की जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड आहे ते तर डिपेंड करते ब्राईटनेस ऑफ लाईटवर, पण जे कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स आहे ते त्याच्यावर नाही डिपेंड करते. ठीक आहे, आता नेक्स्ट हे झाले आपले हर्ट्स आहे, हेनरिक हर्ट्स. त्याच्यानंतर आले आपले खूप महान सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन आपल्याला एक्सप्लेन करू शकले फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट युझिंग प्लांक्स क्वांटम थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तिथून त्यांनी सुरू केला की अच्छा, मी सांगतो तुम्हाला की हे फिनॉमिनन जे आहे ते क्लासिकल फिजिक्सने तर एक्सप्लेन नाही होत, पण मी तुम्हाला जे प्लांक साहेबांनी क्वांटम थिअरी दिलेली आहे त्याच्याने हे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, आता त्यांनी काय म्हटलं की जेव्हा आपण एक बीम ऑफ लाईट कोणतेही मेटल सरफेसवर शाईन करतात, ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर इन्सिडेंट करतात, तेव्हा त्याला आपण असं बघू शकतो की हे शूटिंग अ बीम ऑफ पार्टिकल्स आहे. आणि हे जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल्स कोणते आहे, आपले फोटॉन्स. ठीक आहे, ते कसं आहे, ते जस्ट लाईक शूटिंग अ बीम ऑफ पार्टिकल्स म्हणजे फोटॉन्स. जेव्हा एक फोटॉन, आणि हे जे फोटॉन आहे त्याच्यावर सफिशियंट एनर्जी आहे याच्याजवळ, ठीक आहे, ते आपला स्ट्राईक करते एक इलेक्ट्रॉनला, जे आपल्याजवळ मेटल आहे त्याच्या ऍटमला स्ट्राईक करते. तर हे आपला काय करते, जे याची एनर्जी आहे, याच्या जवळ जे एनर्जी आहे त्याला ते ट्रान्सफर करून देते इन्स्टंटेनियसली. आपण ते बघितलं होतं की जेव्हा आपण इन्सिडेंट करतो बीम ऑफ लाईटला, तेव्हाच इलेक्ट्रॉन्स जे आहे ते एमिट होतात, इजेक्ट होऊन जातात बाहेर, है ना. तर त्याची एनर्जी झाली ते ट्रान्सफर झाली इलेक्ट्रॉनला. ठीक आहे, ड्युरिंग द कोलिजन. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे ते इजेक्ट होऊन जाते विदाउट एनी टाइम लॅग ऑर डिले. जितकं जास्त एनर्जी ह्या फोटॉन जवळ होईल तितकं जास्त ट्रान्सफर ऑफ एनर्जी होईल टू द इलेक्ट्रॉन, आणि तितकंच जास्त आपला कायनेटिक एनर्जी राहील. जे इजेक्टेड आपला इलेक्ट्रॉन होता त्याची कायनेटिक एनर्जी पण तितकीच राहील. ठीक आहे, तर ही एक स्टेटमेंट आहे, हे आपल्याला खूप महत्वाची इन्फॉर्मेशन देते. ग्रेटर द एनर्जी possessed by the electron, greater will be transfer of energy to electron, greater the kinetic energy of ejected electron. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन आहे ते प्रपोर्शनल टू आहे फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स जे होते एमिटेड झाले ते कोणावर डिपेंड करत होते, इंटेन्सिटी किंवा ब्राईटनेस ऑफ लाईटवर. पण जे आपले कायनेटिक एनर्जी आहे इजेक्टेड इलेक्ट्रॉन्सची, ते प्रपोर्शनल टू राहते फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. ठीक आहे, आता जे आपलं स्ट्रायकिंग फोटॉन आहे त्याच्यावर एनर्जी किती आहे आपण आताच बघितलं होतं, क्वांटम मध्ये आहे. क्वांटम पॅकेट जे आहे त्याची एनर्जी किती असते, E इज इक्वल्स टू H न्यू. ठीक आहे,
आता मिनिमम एनर्जी टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन ते किती आहे, एच न्यू नॉट. ठीक आहे. न्यू नॉट काय आहे आपला, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे जे मिनिमम एनर्जी लागते आपल्याला टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन त्याला आपण म्हणतात वर्क फंक्शन. ठीक आहे, डब्ल्यू नॉट. तर जी डिफरन्स इन एनर्जी आहे एच न्यू मायनस एच न्यू नॉट ही ट्रान्सफर झाली इलेक्ट्रॉन मध्ये ऍज कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आणि आता हे एमिट झाला तर आपण त्याला काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कायनेटिक एनर्जी जी आहे फोटो इलेक्ट्रॉनची ते आपल्याला कसं भेटतील, हे ऍक्च्युली याचा मेन जे इक्वेशन आहे ते असं नाही आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगते की जे चेंज इन एनर्जी आहे, एनर्जी आपण बनवू नाही शकत, नाही आपण डिस्ट्रॉय करू शकतो. एनर्जी फक्त कन्वर्ट होते फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. ठीक आहे. हेच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर. इथे एनर्जी किती होती आपल्याजवळ, एच न्यू. वर्क फंक्शन किती आहे त्या मेटलचा, एच न्यू नॉट. तर याचा जे डिफरन्स आहे ते इक्वल्स टू राहील हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर हे आहे बेसिक आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. ठीक आहे. आता लास्ट आपलं काय कंक्लुजन आहे की मोर इंटेन्स बीम ऑफ लाईट आहे, जास्त इंटेन्सिटीचे आहे, त्याच्यामध्ये लार्जर नंबर ऑफ फोटॉन्स होईल, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड आहे ते पण जास्ती होईल. ठीक आहे. कम्पेअर्ड टू दॅट इन अन एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये वीकर इंटेन्सिटी ऑफ लाईट एम्प्लॉयड केलेली आपण. हे होता आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता नेक्स्ट आहे आपला ड्युअल ड्युअल बिहेवियर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता जे पार्टिकल नेचर ऑफ लाईट होता त्याने एक डिलेमा पोज केला सायंटिस्ट समोर. इथे काय लिहिलेलं आहे, ऑन वन हँड इट कुड एक्सप्लेन ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट satisfactorily, but on other hand not consistent with the known wave behavior of light which could account for interference and diffraction. हे जे पार्टिकल नेचर ऑफ लाईट होता ते इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन जे आहे त्याला एक्सप्लेन नाही करू शकला. ठीक आहे. आणि एकच आता आपल्याजवळ रस्ता होता की हे डिलेमाला रिझॉल्व्ह करायचा. ते काय होता की आपण असं एक्सेप्ट करू की लाईट जे आहे ते पजेस करते बोथ पार्टिकल आणि वेव्ह लाईक प्रॉपर्टीज. म्हणजे लाईट मध्ये दोन्ही प्रॉपर्टीज राहतात, पार्टिकलची आणि वेव्हची पण. ठीक आहे. लाईट बिहेव्स आयदर ऍज अ वेव्ह ऑर ऍज अ स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. म्हणजे जिथे जशी गरज आहे आपल्याला तशी लाईट बिहेव करते. ठीक आहे. जेव्हा पण रेडिएशन मॅटर सोबत इंटरॅक्ट करते ते आपला डिस्प्ले करते पार्टिकल लाईक प्रॉपर्टीज इन कॉन्ट्रास्ट वेव्ह लाईक प्रॉपर्टीज. ठीक आहे. वेव्ह लाईक प्रॉपर्टीज कोणती होती, ती इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन. आणि हे प्रॉपर्टीज केव्हा आपले एक्झिबिट होतात, जेव्हा ते प्रपोगेट करते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पण लाईट आपली पार्टिकल सोबत इंटरॅक्ट करत आहे तेव्हा ते पार्टिकल नेचर दाखवेल आपल्याला. आणि जेव्हा पण लाईट आपली प्रोपोगेट करत आहे, प्रोपोगेट करण्याचा अर्थ काय आहे की ते मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत आहे, तेव्हा ते एक्झिबिट करेल वेव्ह नेचर ऑफ लाईट. ठीक आहे. पण हे जे कॉन्सेप्ट होता हे टोटली एलियन होता. एलियन म्हणजे खूपच डिफरंट होता है ना, स्टिग्मॅटिक वैज्ञानिकांसाठी. ठीक आहे. आता इथे काय काय प्रॉब्लेम्स दिलेले आपल्या हे आपण सॉल्व्ह करू सगळ्यात पहिले. प्रॉब्लेम 2.6 बघा. कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ फोटॉन्स ऑफ रेडिएशन whose frequency is 5 into 10 to the power 14 hertz. आपल्याला माहिती आहे E is equals to h nu. आता हे जे आहे ते एक फोटॉन साठी आहे. आपल्याजवळ किती आहे, 1 मोल ऑफ फोटॉन्स आहे. सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करू एक फोटॉन साठी. E is equals to h nu. h ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, न्यू ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एनर्जी आपल्याला भेटली, एनर्जी इतकी आहे. ठीक आहे. नेक्स्ट 1 मोल ऑफ फोटॉन्स. आता एक मोल फोटॉन्स म्हणजे किती फोटॉन्स राहील, 6.022 इंटू 10 to the power 23. ठीक आहे. म्हणजे टोटल एनर्जी किती होईल, इतकी 199.51 किलो जूल पर मोल. ठीक. नेक्स्ट 100 वॉट
emits monochromatic light of wavelength 400 nanometer. Calculate the number of photons emitted per second by the bulb. आता जी बल्बची पॉवर आहे ती किती आहे 100 वॉट. वॉट म्हणजे जूल पर सेकंड. एनर्जी एक जे आपला फोटॉन आहे त्याची एनर्जी किती राहील E इज इक्वल्स टू एच न्यू. आता इथे वेवलेंथ दिलेली आहे तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू E इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. हे आपण कॅल्क्युलेट केला. एक फोटॉन जे आहे त्याची एनर्जी ते किती आली इतकी 5 into 10 to the power minus 90 joule. The number of photons emitted किती राहील. ठीक आहे. एक फोटॉनची एनर्जी इतकी आहे. टोटल पॉवर आहे 100 वॉट. नंबर ऑफ फोटॉन्स किती होईल 100 अपॉन एक फोटॉनची एनर्जी. ठीक आहे. म्हणजे किती झाले हे 2.012 into 10 to the power 20 per second. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रॉब्लेम 2.8. Electromagnetic radiation wavelength 300 nanometer falls on the surface of sodium. Electrons emitted with kinetic energy 1.68 into 10 to the power 5 joule per mole. What is the minimum energy needed to remove an electron from sodium? What is the maximum wavelength that will cause a photoelectron to be emitted? म्हणजे आपल्याला लॅम्बडा नॉट करायचा आहे आणि मिनिमम एनर्जी आपल्याला काढायची आहे टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम सोडियम. बघा इथे जे 100 नॅनोमीटरचं फोटॉन आहे त्याची एनर्जी किती आहे एच सी बाय लॅम्बडा. म्हणजे हे झालं आपलं एक्सप्रेशन. 1 मोल फोटॉन्स जे आहे त्यांची एनर्जी किती होईल आपण मल्टिप्लाय करू हे येते इतका. ठीक आहे. नेक्स्ट मिनिमम एनर्जी नीडेड टू रिमूव्ह 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सोडियम ते किती होईल 3.99 minus 1.68 10 to the power 5 joule per mole. हे किती येते 2.31 into 10 to the power 5 joule per mole. आता मिनिमम एनर्जी एक इलेक्ट्रॉन साठी ते किती होईल जे आपल्याला हे डिफरन्स भेटला. ठीक आहे. 1 मोल साठी इतका होता. प्रत्येक इलेक्ट्रॉन साठी किती होईल ते 3.84 into 10 to the power minus 19 जूल डिवाइड केला आपण. आणि हे जे आपली एनर्जी आहे ते करस्पॉन्ड करते आपला वेवलेंथला. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे E इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे तर लॅम्बडा इज इक्वल्स टू एच सी बाय ई. ठीक आहे. तर व्हॅल्यूज टाका येते इथे तर आपल्याला किती भेटते 517 नॅनोमीटर. आणि हे जे व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती आहे जे विजिबल आहे आपला रेंज ते किती आहे 400 to 750 नॅनोमीटर. हे जे व्हॅल्यू आहे 517 नॅनोमीटरची ती कोणासोबत कॉरेस्पॉन्ड करते ग्रीन लाईट सोबत. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 2.9. जे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे न्यू नॉट एक मेटल साठी 7.0 into 10 to the power 14 per second. Kinetic energy of electron emitted when radiation of frequency 10 to the power 15 per second hits the metal. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. आता आइन्स्टाईन्स इक्वेशन आपल्याला काय म्हणते कायनेटिक एनर्जी म्हणजे किती आहे हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू राहते एच कॉमन न्यू मायनस न्यू नॉट. फक्त व्हॅल्यूज टाकायचे आहे तुम्हाला. व्हॅल्यूज तुम्ही टाकाल आणि कॅल्क्युलेट कराल तर आपल्याला भेटते हे 1.988 into 10 to the power minus 19 जूल. ठीक आहे. नेक्स्ट आपला टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. क्वांटाइज्ड इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल म्हणजे ऍटॉमिक स्पेक्ट्रा. ऍटॉमिक स्पेक्ट्राचा काय कॉन्सेप्ट आहे. आता जे लाईटची स्पीड राहते ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते. सगळ्यात पहिले ते डिपेंड करते अपॉन नेचर ऑफ मीडियम थ्रू विच इट पासेस. आणि बीम ऑफ लाईट जे आहे ते डिव्हिएट होते किंवा रिफ्लेक्ट होऊन जाते त्याचं ओरिजिनल पाथ पासून जेव्हा ते एक मीडियम पासून दुसऱ्या मीडियम मध्ये जात आहे. ठीक आहे. हे आपण ऑब्झर्व केला की जेव्हा व्हाईट लाईटचा एक रे आपण पास केला बरोबर प्रिझम तेव्हा ते वाली वेव्ह ज्याची शॉर्टर वेवलेंथ होती ती जास्ती बेंड होते दॅन द वन विथ लॉंगर वेवलेंथ. आणि
ऑर्डिनरी व्हाईट लाईट जे आहे त्याच्यामध्ये वेव्स होतात. ठीक आहे, वेव्स मध्ये ऑल द वेवलेंथ इन द विजिबल रेंज. हे जे रे आहे व्हाईट लाईटची स्प्रेड होऊन जाते इंटू सिरीज ऑफ कलर बँड्स. आणि हेच जे कलर बँड्सची आपली सिरीज आहे त्याला आपण म्हणतात स्पेक्ट्रम. ठीक आहे, जे आपली रेड कलरची लाईट आहे ज्याची लॉंगेस्ट वेवलेंथ राहते ते सगळ्यात कमी डेव्हिएट होते. आणि जे आपली व्हायलेट लाईट आहे त्याची सगळ्यात जास्ती कमी वेवलेंथ आहे, ते खूपच जास्ती डेव्हिएट होते. ठीक आहे, आणि हे जे स्पेक्ट्रम आहे त्याला आपण म्हणतात कंटिन्युअस स्पेक्ट्रम. कंटिन्युअस का बरं म्हणतात आपण? कारण की व्हायलेट जे आहे ते ब्लू मध्ये मर्ज होते, ब्लू ग्रीन मध्ये, आणि तसंच. ठीक आहे, ग्रीन येलो मध्ये. आणि असंच स्पेक्ट्रम आपल्याला भेटते जेव्हा रेनबो रेनबो आपण म्हणतात ना, इंद्रधनुष आकाशात, ते पण आपलं कंटिन्युअस स्पेक्ट्रमच आहे. ठीक आहे, जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मॅटर सोबत इंटरॅक्ट करते तेव्हा ऍटम्स आणि आपले जे मॉलिक्युल्स आहे ते एनर्जी ऍब्झॉर्ब करू शकतात आणि ते आपलं जाईल हायर एनर्जी स्टेटमध्ये. आता यांच्याजवळ हायर एनर्जी आहे. जेव्हा हायर एनर्जी आहे तेव्हा हे अनस्टेबल स्टेटमध्ये आहे. ठीक आहे, हायर एनर्जी अनस्टेबल स्टेट. आणि जर त्यांना वापस यायचं आहे त्यांची नॉर्मल स्टेबल स्टेटमध्ये. ठीक आहे, नॉर्मल म्हणजे जास्ती स्टेबल, मोर स्टेबल आणि लो एनर्जी स्टेट्स. तेव्हा ऍटम्स आणि मॉलिक्युल्सला रेडिएशनला एमिट करावं लागेल. त्यांना रेडिएशन जे आहे ते एमिट करावं लागेल इन व्हेरियस रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे, तर याच्यानेच आपल्याला भेटते दोन प्रकारचे स्पेक्ट्रम. कोणते कोणते? एमिशन आणि ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. आता ते स्पेक्ट्रम ऑफ रेडिएशन जे एमिट होत आहे, ठीक आहे, स्पेक्ट्रम ऑफ रेडिएशन एमिटेड बाय अ सबस्टन्स दॅट हॅज ऍब्झॉर्ब्ड एनर्जी, त्याला आपण म्हणतात एमिशन स्पेक्ट्रम. त्याला आपण काय म्हणतात? एमिशन स्पेक्ट्रम. Atoms, molecules, or ions that have absorbed radiation are said to be excited. ज्यांनी रेडिएशन ऍब्झॉर्ब केलेलं आहे त्याला ते आपले एक्साइटेड म्हणतात आपण. ठीक आहे, आणि जर आपल्याला एक एमिशन स्पेक्ट्रम प्रोड्यूस करायचं आहे तेव्हा आपण काय करतो? एक सॅम्पल जे आहे त्याला आपण एनर्जी सप्लाय करतो. आणि एनर्जी कसं सप्लाय करायचं? बाय हिटिंग इट और irradiating it. and the wavelength किंवा फ्रिक्वेन्सी म्हणू आपण, जे रेडिएशन एमिट झालेली आहे त्याची वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी, जसं जसं आपलं सॅम्पल ऍब्झॉर्ब एनर्जीला गिव्ह करते तसं तसं आपण त्याला रेकॉर्ड करतो. ठीक आहे, आणि जे आपला ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे ते फोटोग्राफिक नेगेटिव्ह सारखं राहते आपलं. जे आपला एमिशन स्पेक्ट्रम होता आपण बघितला आता त्याचा फक्त फोटोग्राफिक नेगेटिव्ह म्हणजे ब्लॅकचा व्हाईट आणि व्हाईटचा ब्लॅक तसंच. ठीक आहे, आणि जी आपली मिसिंग वेवलेंथ आहे ती करस्पॉन्ड करते त्या रेडिएशननी जे ऍब्झॉर्ब केलेलं आहे बाय द मॅटर, ते आपली डार्क स्पेसेस सोडून देते इन द ब्राईट कंटिन्युअस स्पेक्ट्रम. एक आपल्याला ब्राईट कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटणार त्याच्यामध्ये जे डार्क स्पेसेस राहतात ते काय मिसिंग वेवलेंथ राहतात. आणि हे जे स्टडी आहे आपली एमिशन किंवा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्राची त्यालाच आपण म्हणतात स्पेक्ट्रोस्कोपी. आणि हे जे स्पेक्ट्रोस्कोपीचं प्रिन्सिपल आहे ना, हे खूप मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि खूप सारे इक्विपमेंट जे राहतात आपले त्यांच्यामध्ये याचा यूज होते. ठीक आहे, आता जे ऍटमचा एमिशन स्पेक्ट्रा राहते गॅस फेज मध्ये ते आपल्याला कंटिन्युअस स्प्रेड ऑफ वेवलेंथ नाही दाखवत. जे आपला रेड टू व्हायलेट जे कंटिन्युअस स्प्रेड होता व्हाईट लाईट साठी, तसा आपला गॅस फेज मध्ये ऍटमचा एमिशन स्पेक्ट्रा नाही भेटत. ठीक आहे, रादर दे एमिट लाईट ओनली ऍट स्पेसिफिक वेवलेंथ विथ डार्क स्पेसेस बिटवीन देम. हे जे स्पेक्ट्रा आहे आपले त्याला आपण म्हणतात लाईन स्पेक्ट्रा किंवा ऍटॉमिक स्पेक्ट्रा. लाईन स्पेक्ट्रा किंवा ऍटॉमिक स्पेक्ट्रा आहे यांचं नाव असं कसं का बरं पडलं?
कारण की जे आपला एमिटेड रेडिएशन आहे त्याला आपण पहिचानू शकतो बाय appearance of bright lines in the spectra. ठीक आहे. आणि त्यांचं डार्क स्पेसेस राहतात, त्यांच्या मधात आपले डार्क स्पेसेस राहतात. आता इलेक्ट्रॉनचं स्ट्रक्चर जर आपल्याला स्टडी करायचं आहे तेव्हा लाईन एमिशन स्पेक्ट्रा जे आहे ते खूप यूज होतात. ठीक आहे. आता आपलं जे मेन आपल्या कामाचा टॉपिक आहे ते आहे लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आता आपण काय केलं, गॅशियस हायड्रोजनला घेतला आपण. ठीक आहे. त्याच्यापासून आपण एक इलेक्ट्रिक डिस्चार्ज भेजला. तर जे आपले हायड्रोजनचे मॉलिक्युल्स होते ते डिसोसिएट झाले आणि जे आपले एनर्जेटिकली एक्साइटेड होते हायड्रोजन ॲटम्स, आता एनर्जी त्यांनी ऍब्झॉर्ब केली म्हणजे ते कुठे गेले, हायर एनर्जी स्टेट मध्ये एक्साइट झाले. ठीक आहे. हे जे आपले एक्साइटेड हायड्रोजन ॲटम्स राहतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला एमिट करतात. ठीक आहे. आणि हे जे रेडिएशन राहते ते डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीजचे राहते. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय, स्पेसिफाईड फ्रिक्वेन्सी. आणि हे जे आपलं स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये खूप सारे आपले लाईन्स आहे. ठीक आहे. सिरीज ऑफ लाईन्स आहे. आणि जे लाईन्स होते ते कोणावर नाव दिलेलं आहे त्यांचं, ज्यांनी त्यांना शोधलेला होता, जसं की बामर होते. ठीक आहे. एक बामरने आपल्याला सांगितलं स्पेक्ट्रल लाईन्स एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ वेव्ह नंबर व्ही बार. ठीक आहे. हे जे बामर सिरीज आहे त्यासाठी व्ही बार इक्वल्स टू 109,677 इंटू 1/2 स्क्वेअर मायनस 1/n²%. ठीक आहे. आणि इथे एन आपलं एक इंटिजर आहे इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 3. हे जे सिरीज ऑफ लाईन आहे जे हे फॉर्म्युला डिस्क्राईब होत आहे त्याला आपण म्हणतात बामर. आणि बामर सिरीजचे लाईन्स आहेत ते ओनली लाईन्स आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये which appear in the visible region of the electromagnetic spectrum. मग तसेच आपले जोहान रेडबर्ग होते, तर त्यांनी काय सांगितलं की जितके आपले लाईन्स आहे ऑल सिरीज ऑफ लाईन्स हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये त्यांना आपण डिस्क्राईब करू शकतो बाय वन एक्सप्रेशन. आणि ते एक्सप्रेशन कोणतं आहे, व्ही बार इक्वल्स टू 109,677 इंटू 1/n² अपॉन 1 मायनस 1/n² पर सेंटीमीटर. ठीक आहे. आणि इथे n1 काय आहे आपला 1, 2 आणि n2 जे आहे ते n1+1 n1+2 तसं म्हणजे अपर एनर्जी लेवल. ठीक आहे. हे इथे आपलं तेच आहे एमिशन आणि ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. आपण हे बघितलेलं होतं. इथे बघा हे वाला पार्ट आणि हे वाला पार्ट, जे हे दोघं राहतात ते आपले फोटोग्राफिक नेगेटिव्ह राहतात एक दुसऱ्यांचे. ठीक आहे. आता हे जे व्हॅल्यू आहे आपली जे आपण बघितलं ना आता हे फॉर्म्युलामध्ये 109,677, हे जे व्हॅल्यू आहे पर सेंटीमीटर त्याला आपण म्हणतात रेडबर्ग कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन. आता जे पहिले 5 आपले सिरीज ऑफ लाईन्स आहे n1 इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5 याला आपण म्हणतात लायमन सिरीज, बामर सिरीज, पास्चन, ब्रॅकेट आणि पी फंड सिरीज. ठीक आहे. हे जे आपला टेबल आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. n1 1 2 3 4 5 लायमन, बामर, पास्चन, ब्रॅकेट आणि पी फंड. आणि स्पेक्ट्रल रिजन कोणता आहे त्यांचा, ते आहे अल्ट्राव्हायलेट, विजिबल आणि बाकीचे 3 आहे ते आपले इन्फ्रारेड. ठीक आहे. आणि जितके आपले एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये जे आपले हायड्रोजन ॲटम आहे त्याच सगळ्यात सिंपल आपला लाईन स्पेक्ट्रम आहे. ठीक आहे. जसं जसं आपण हेवियर ॲटम साठी बघू हे जे आपला स्पेक्ट्रम आहे ते कॉम्प्लेक्स होऊन जाते. पण काही काही आपले फीचर्स असे आहे जे सगळे लाईन स्पेक्ट्रम जितके आहे आपल्याजवळ त्यांच्यासाठी कॉमन. कोणते कोणते फीचर्स आहे असे बघा. line spectrum of element is unique and there is
रेग्युलॅरिटी इन द लाईन स्पेक्ट्रम ऑफ इच एलिमेंट. ठीक आहे, इथे हे जे आपला डायग्राम आहे ते आपल्याला सांगते ट्रान्झिशन्स ऑफ इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटम मध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये लायमन बाबर पास्चन सिरीजचे दिलेले आहे. n=1 आहे म्हणजे लायमन सिरीज, n=2 बामर, n=3 म्हणजे पास्चन सिरीज, तसंच ब्रॅकेट आणि पी फंड. ठीक आहे, चला आता हे आपल्याला जर बेसिक अंडरस्टँडिंग भेटली लाईन स्पेक्ट्रम हायड्रोजन स्पेक्ट्रम साठी, नेक्स्ट आपण बघू आता बोहर्स मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, थॉम्सन आणि रुदरफोर्ड साहेबांचं नंतर आपण बघू बोहर्स मॉडेल. तर हे जे क्वांटिटेटिव्हली एक्सप्लेन केलेला होता, जे आपले जनरल फीचर्स होते हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर आणि त्याचं स्पेक्ट्रम, हे नील्स बोहर साहेबांनी एक्सप्लेन केलेलं होतं. ठीक आहे, आणि त्यांनी पण कोणता कॉन्सेप्ट यूज केला, जे प्लांक्स कॉन्सेप्ट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी होता ते वाला. ठीक आहे, आणि काही काही आपले पॉस्टुलेट्स होते, जे बोहर्स मॉडेल ऑफ ॲटम होता त्याचे काही काही आपले पॉस्टुलेट्स होते. कोणते कोणते पॉस्टुलेट्स होते? जे पहिला पॉस्टुलेट होता ते होता इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम कॅन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर पाथ of fixed radius and energy. These paths are called orbits, stationary states, किंवा allowed energy states. These orbits are arranged concentrically around the nucleus. ठीक आहे, तर हे जे फिक्स्ड रेडियस आणि एनर्जीचे पाथ आहे, सर्क्युलर पाथ, ठीक आहे, त्यांना आपण म्हणतात ऑर्बिट्स. दुसरं नाव काय यांचं? स्टेशनरी स्टेट किंवा अलाउड एनर्जी स्टेट. आणि हे कॉन्सेंट्रिकली अरेंज राहतात अराउंड द न्यूक्लियस. सेकंड बघा, जे आपली इलेक्ट्रॉनची एनर्जी राहते ऑर्बिटमध्ये ते टाइम सोबत चेंज नाही होत. ठीक आहे, पण जे आपलं इलेक्ट्रॉन आहे ते एक लोअर स्टेशनरी स्टेट पासून हायर स्टेशनरी स्टेट मध्ये जाईल. केव्हा जाईल? जेव्हा रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी जे आहे ते त्यांनी ऍब्झॉर्ब केलेली. आणि एनर्जी केव्हा एमिट होते? जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम हायर स्टेशनरी स्टेट टू लोअर स्टेशनरी स्टेट. आणि हे जे एनर्जी चेंज आहे हे आपलं कंटिन्युअस मॅनर मध्ये नाही होते. ठीक आहे, नेक्स्ट अँग्युलर मोमेंटम आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, लिनियर मोमेंटम आपलं काय असते? मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, तसंच आपलं जे अँग्युलर मोमेंटम राहते ते काय होते? आपला प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन आहे आपल्या जवळ, त्याचा मास आहे me. ठीक आहे, आणि ते सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r मध्ये फिरत आहे. हे जे अँग्युलर मोमेंटम आहे त्याचं एक्सप्रेशन कसं होईल? I क्रॉस ओमेगा. ठीक आहे, आणि I इक्वल्स टू काय राहते आपला? m इंटू आर स्क्वेअर, आणि ओमेगा राहते आपला v बाय आर. अँग्युलर मोमेंटम आपलं कसं झालं? एम आर स्क्वेअर इंटू व्ही बाय आर म्हणजे एम व्ही आर. हे भेटलं आपल्याला एक्सप्रेशन अँग्युलर मोमेंटम साठी. तिसरं पोस्टुलेट बघा, तिसरं पोस्टुलेट काय आहे आपला? जे फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन आहे, फ्रिक्वेन्सी जे ऍब्झॉर्ब किंवा एमिट झाली जेव्हा ट्रान्झिशन होते बिटवीन टू स्टेशनरी स्टेट्स. ठीक आहे, आणि डिफरन्स इन एनर्जी किती आहे आपला? डेल्टा ई आहे. हे जे डिफरन्स आहे डेल्टा ईचा, याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी, त्याचं एक्सप्रेशन कसं आहे आपला? n इज इक्वल्स टू डेल्टा ई बाय एच. डेल्टा ई म्हणजे काय? E2 मायनस E1. आणि हे जे E1 आहे, E1 आहे आपली लोअर एनर्जी स्टेट साठी, आणि E2 आहे हायर अलाउड एनर्जी स्टेट जे आहे त्याची. ठीक आहे, आणि हेच जे आपलं एक्सप्रेशन आहे, हे जे स्टेटमेंट आहे n इज इक्वल्स टू E2 मायनस E1 अपॉन h, यालाच आपण म्हणतात बोहर्स फ्रिक्वेन्सी रूल. ठीक आहे, बोहर्स फ्रिक्वेन्सी रूल. मग फोर्थ पोस्टुलेट बघा तुम्ही, अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन इज क्वांटाइज्ड. ठीक आहे, क्वांटाइज्ड आहे म्हणजे mvr इज इक्वल्स टू nh अपॉन 2 पाय. mvr म्हणजे अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, n इंटू h अपॉन 2 पाय.
म्हणजे एनची व्हॅल्यू काय होईल 1 2 3 म्हणजे h/2 याचा ते मल्टिपल राहील. म्हणजे आता जेव्हा आपण एन पुट केला समोर तर म्हणजे ते क्वांटाईज झाला क्वांटिटी. ठीक आहे, तर हेच आहे. म्हणजे याचा अजून एक आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की इलेक्ट्रॉन फक्त तेच ऑर्बिट मध्ये फिरू शकते ज्याच्यामध्ये त्याचं अँग्युलर मोमेंटम जे आहे ते इंटिग्रल मल्टिपल आहे आपला h/2 ठीक आहे. आणि याचा अर्थ काय आहे की अँग्युलर मोमेंटम आपला क्वांटाइज्ड आहे. ठीक आहे. आणि रेडिएशन आपला एमिट किंवा ऍब्झॉर्ब तेव्हाच होते जेव्हा इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होते फ्रॉम वन प्लेस, आणि ते प्लेस म्हणजे कोणती, क्वांटाइज्ड व्हॅल्यू ऑफ अँग्युलर मोमेंटम टू अनादर. आता हे तर आपले पॉस्टुलेट्स होते. आता अकॉर्डिंग टू बोर्स थेरी फॉर हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन ॲटम साठी जी बोर्स थेरी होती त्याचे काय काय आपले स्टेटमेंट्स आहेत ते बघू आता आपण. फर्स्ट बघा, पहिलं स्टेटमेंट आपला कोणता आहे. आता सगळ्यात पहिला आपला स्टेटमेंट आहे किंवा कंक्लुजन पण म्हणू शकता आपण बोर साहेबांचं, ते काय होतं, स्टेशनरी स्टेट फॉर इलेक्ट्रॉन आर नंबर्ड n इज इक्वल्स टू 1 2 3. आणि हे जे आपले इंटिग्रल नंबर्स आहे जे आपण म्हणत आहोत ना n इज इक्वल्स टू 1 2 3, ते आपले काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स म्हणतात आपण त्याला. ठीक आहे. दुसरा पॉइंट बघा, रेडाई ऑफ स्टेशनरी स्टेट्स आर एक्सप्रेस्ड ॲज Rn is equals to n square into a naught. ठीक आहे. रेडाई ऑफ स्टेशनरी स्टेट, जे इतके आपलं स्टेशनरी स्टेट आहे त्यांचं रेडियसचं एक्सप्रेशन कसं आहे, Rn is equals to n square into a naught. आता हे जे a naught आहे याची व्हॅल्यू किती आहे, 52.9 पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर. ठीक आहे. आता जे रेडियस ऑफ फर्स्ट स्टेशनरी स्टेट आहे त्याला पण काय म्हणतात, बोर ऑर्बिट. जे फर्स्ट स्टेशनरी स्टेट असते त्याला पण म्हणतात बोर ऑर्बिट. त्याचं रेडियस किती आहे, 52.9 पिकोमीटर. जसं जसं आपला एन ची व्हॅल्यू वाढेल तसं तसं आर ची व्हॅल्यू पण वाढेल. ठीक आहे. आणि असं दुसऱ्या शब्दांमध्ये आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन विल बी प्रेझेंट अवे फ्रॉम द न्यूक्लियस. आणि सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी जी आहे जे आपल्या इलेक्ट्रॉन सोबत असोसिएटेड आहे ती कोणती आहे, की आपली जी एनर्जी असते ना स्टेशनरी स्टेटची ते, आणि त्याचं एक्सप्रेशन कसं राहतं आपला, En इज इक्वल्स टू -RH इंटू 1/n². इथे आपला RH काय आहे, RH आहे आपला रिडबर्ग कॉन्स्टंट. आणि हे जे रिडबर्ग कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, 2.18 इंटू 10⁻⁻18 जूल. आता जी लोएस्ट स्टेट आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो ग्राउंड स्टेट, त्याची लोएस्ट स्टेट किंवा ग्राउंड स्टेटची जी एनर्जी असते ते किती असते, E1 इज इक्वल्स टू -2.18 इंटू 10⁻⁻18 जूल. ठीक आहे. N2 साठी तसंच आपण कॅल्क्युलेट करू त्याला. आता एक फिगर बघू आपण, त्याला आपण म्हणतात एनर्जी लेवल डायग्राम. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते, जे आपले एनर्जी लेवल्स आहे हे वाला, याच्यामध्ये त्यांची एनर्जी पण डिनोट करू शकतो आपण. जेव्हा आपण असे एनर्जी डिनोट करत आहोत एलिमेंट्स ॲटम्सचे एनर्जी लेवल्सची, त्याला पण म्हणतात एनर्जी लेवल डायग्राम. ठीक आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन आपला न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्स पासून फ्री होऊन जाते, ठीक आहे, काहीच बंधन काहीच फोर्स नाही राहत त्यांच्यामध्ये, काहीच इंटरॅक्शन नसते, तेव्हा आपण ते इलेक्ट्रॉनची एनर्जीला 0 कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि इथे जे आपला इलेक्ट्रॉन ह्या सिच्युएशन मध्ये असोसिएटेड आहे जे स्टेशनरी स्टेटला प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल्स टू इन्फिनिटी. ठीक आहे. आणि त्याला आपण म्हणतात आयोनाइज्ड हायड्रोजन ॲटम. आयोनाइज झाला आता ते, कारण की इलेक्ट्रॉन जे आहे ते फ्री झाला फ्रॉम न्यूक्लियस. ठीक आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन आपला न्यूक्लियस पासून अट्रॅक्ट होते आणि n ऑर्बिट मध्ये प्रेझेंट राहते,
तेव्हा आपली एनर्जी जी आहे ते एमिट होते आणि एनर्जी लोअर होऊन जाते, कमी होऊन जाते. ठीक आहे. आणि तेच आपलं रिझन आहे प्रेझन्स ऑफ नेगेटिव्ह साइन इन इक्वेशन. आणि ते जे नेगेटिव्ह साइन आहे ते त्याची स्टेबिलिटी डिनोट करते रिलेटिव्ह टू द रेफरन्स स्टेट ऑफ एनर्जी. आणि एन इज इक्वल्स टू इन्फिनिटी. ठीक आहे. नेगेटिव्ह जेव्हा कुठेही साइन आहे आपला नेगेटिव्ह एनर्जीसाठी, म्हणजे ते बाइंडिंग एनर्जी आहे. बाइंडिंग एनर्जीचा अर्थ काय असते की ते पकडून ठेवलेलं आहे त्या क्वांटिटीने. जे फोर्स आहे ते अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. हे आपला अर्थ असते नेगेटिव्ह साइनचा. ठीक आहे. आणि बोर्डसाठी आपण अजून कुठे लावू शकतो, आयन्स कंटेनिंग ओनली वन इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सिमिलर टू दॅट प्रेझेंट इन हायड्रोजन ॲटम. ते सगळे आयन्स याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि याचे एक्झाम्पल काय काय आपले, हे He प्लस, लिथियम प्लस 2, बेरिलियम प्लस 3 आणि तसं. ठीक आहे. आणि हे जे आपले आयन्स आहे यांची स्टेशनरी स्टेट्स जी आपली एनर्जी आहे ते कोणत्या इक्वेशनने आपल्याला भेटते. आणि हे जे आपले आयन्स होते यांना आपण काय म्हणू शकता, हायड्रोजन लाईक स्पीशीज म्हणू शकता. जे He प्लस, लिथियम प्लस 2, बेरिलियम प्लस 3 होते ते आपल्या हायड्रोजन लाईक स्पीशीज म्हणू शकता आपण त्याला. ते यांचे जे स्टेशनरी स्टेटची एनर्जी राहते ते आपल्याला कोणत्या इक्वेशनने भेटते, En इज इक्वल्स टू -2.18 into 10 to the power -18 into Z²/n² जूल. ठीक आहे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे हे इक्वेशन. आणि रेडाय जे आहे, जे रेडियस आहे त्याचं एक्सप्रेशन काय आहे, Rn इज इक्वल्स टू 52.9 into n²/z पिकोमीटर. ठीक आहे. आतापर्यंत जर तुम्ही टॉपिक वर लक्ष दिलेलं नसेल, हे मला तर खूपच महत्वाचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवाच लागेल. याला तुम्ही विसरू नाही शकता. ठीक आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हे जे पार्ट आहे आजचे हे सेशनचा, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. की जे एनर्जी आहे त्याचं एक्सप्रेशन काय आहे, -2.18 into 10 to the power -18 into Z²/n² जूल. आणि रेडियसचं एक्सप्रेशन काय आहे, 52.9 into n²/z पिकोमीटर. ठीक आहे. आणि Z आपला काय येते, ऍटॉमिक नंबर. आणि ऍटॉमिक नंबरचे एलिमेंट 2 हिलियम साठी, 3 लिथियम साठी आणि तसेच. ठीक आहे. आणि याच्याने आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, व्हॅल्यू ऑफ एनर्जी बिकम्स मोर नेगेटिव्ह अँड दॅट ऑफ रेडियस बिकम्स स्मॉलर विथ इन्क्रीज ऑफ Z. जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढेल तसं तसं आपला एनर्जीची व्हॅल्यू जी आहे ती जास्ती नेगेटिव्ह होईल आणि रेडियस पण लहान होऊन जाते. आणि याचा फायनली अर्थ असा असते की इलेक्ट्रॉन जे आहे ते टाइटली बाउंड राहील आपला न्यूक्लियस सोबत. ठीक आहे. लास्ट आपलं काय कन्क्लुजन आपण काढू शकतो, लास्ट कन्क्लुजन आपलं असं आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, आता इलेक्ट्रॉन्स आपल्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला ऑर्बिट्स मध्ये फिरत आहे ते. ठीक आहे. तर आपण यांची जे वेलॉसिटीज आहे इलेक्ट्रॉनची ते पण कॅल्क्युलेट करू शकतो. जे आपलं वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते आपलं वाढते विथ इन्क्रीज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस आणि कमी होते विथ इन्क्रीज ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जितकं दूर आपला ऑर्बिट असेल, जितकं दूर आपला इलेक्ट्रॉन असेल तितकी कमी राहील आपली वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आणि जितकं जास्ती पॉझिटिव्ह चार्ज झाला, जास्ती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे जास्ती अट्रॅक्टिव्ह फोर्स, जास्ती सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे तितकं जास्त त्याची वेलॉसिटी पण राहील. ठीक आहे. आता जे लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन होता त्याचं एक्सप्लेनेशन कसं आहे, जे एनर्जी डिफरन्स आहे E फायनल मायनस E इनिशियल, ते आहे आपला एनर्जी गॅप बिटवीन टू ऑर्बिट्स. ठीक आहे. आणि आपल्याला एक एक्सप्रेशन तर माहितीच आहे,
जेव्हा आपण दोघांना कंबाईन करतो तेव्हा आपल्याला अजून एक इक्वेशन भेटते. कोणती? हे वाली बघा. डेल्टा ई इज इक्वल्स टू आर एच अपॉन एन फायनल स्क्वेअर मायनस आर एच अपॉन एन इनिशियल स्क्वेअर. एन आय म्हणजे इनिशियल ऑर्बिट, एन एफ म्हणजे फायनल ऑर्बिट. तर आपण आर एच ला कॉमन घेतला आणि नेगेटिव्हला. ठीक आहे, तर आपल्याला कसं भेटलं हे मग? डेल्टा ई इज इक्वल्स टू आर एच इंटू 1 अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर. ठीक आहे, आर एच ची व्हॅल्यू किती आहे? 2.18 इंटू 10⁻−18 जूल इंटू अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर. ठीक आहे, आणि जी आपली फ्रिक्वेन्सी आहे असोसिएटेड विथ ऍब्झॉर्प्शन आणि एमिशन ऑफ फोटॉन, त्याला पण तसंच एव्हॅल्युएट करू शकता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? डेल्टा ई अपॉन एच म्हणजे आर एच इंटू 1 अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर डिवाइडेड बाय एच. ठीक आहे, आर एच ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि स्मॉल एच जे आहे प्लँक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. त्यांना आपण डिवाइड केला, आपल्याला काय भेटते? 3.29 इंटू 10⁻15 इंटू 1 अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर. ठीक आहे, आणि जर आपल्याला त्याला एक्सप्रेस करायचं आहे इन टर्म्स ऑफ वेव्ह नंबर साठी वेव्ह नंबर काय असते? व्ही बाय सी म्हणजे आर एच अपॉन एच सी. ठीक आहे, इंटू 1 अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर. वेव्ह नंबर साठी आपलं असते हे, जे आपण तिथे बघितलं होतं आता, 1096770 इंटू 1 अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर पर मीटर. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम साठी काय असते आपला? एन फायनल ग्रेटर दॅन एन इनिशियल, आणि जे टर्म आपलं पॅरेंथेसिस मध्ये आहे ते पॉझिटिव्ह होईल आणि एनर्जी ऍब्झॉर्ब होऊन जाते. दुसऱ्या हाताने आपण बघा एमिशन स्पेक्ट्रम आहे, तिथे एन इनिशियल ग्रेटर दॅन एन फायनल आहे. ठीक आहे, डेल्टा ई नेगेटिव्ह आहे आणि एनर्जी आपली रिलीज होते. ठीक आहे, हे एक्सप्रेशन त्याच्यासारखंच आहे जे रिडबर्ग साहेबांनी एम्पिरिकली काढला होता एक्सपेरिमेंटल डेटा घेऊन. ठीक आहे, आता लास्ट आपण आता इथे घेऊ हे 2-3 चे आपले प्रॉब्लेम्स आहे, दोनच प्रॉब्लेम्स आहे. What are the frequency of the photon emitted during transition from n equals to 5 to n equals to 2? तर आपल्याला एनर्जी काढायची आहे, तर आपल्याला माहिती आहे 2.18 इंटू 10⁻18 इंटू 1 अपॉन एन इनिशियल स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन फायनल स्क्वेअर. इनिशियल आपला n5 आहे आणि फायनल आपला 2 आहे. व्हॅल्यूज टाका, आपल्याला भेटते. नेगेटिव्ह मध्ये आहे, नेगेटिव्ह मध्ये म्हणजे एमिशन ऑफ एनर्जी. आणि फ्रिक्वेन्सी कसं भेटेल आपल्याला? व्ही इक्वल्स टू डेल्टा ई अपॉन एच. ठीक आहे, याचा एक्सप्रेशन भेटला. आणि मग त्याच्यानंतर लॅम्बडा इक्वल्स टू सी बाय न्यू. सी ची व्हॅल्यू माहिती आहे, न्यू ची पण व्हॅल्यू माहिती आहे, 434 नॅनोमीटर म्हणजे अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रम मध्ये. ठीक आहे, तर हे होता आजचा टॉपिक, आणि याचा नेक्स्ट सेशन मध्ये आपण हे चॅप्टरला फिनिश करू. ठीक आहे, चला, ऑल द बेस्ट अँड थँक्यू.